हॅलो फ्रेंड्स, दिस इज डॉक्टर सुधीर नगरकर. 2018 मध्ये सेट परीक्षा झाली होती. सेट परीक्षेतील पेपर 1 जो आहे त्या पेपर 1 मधील सेट ए मधील EVS एन्व्हायरमेंटल सायन्सचे 5 MCQ आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर चला आता सुरू करूयात. क्वेश्चन नंबर 49. विच टाइप ऑफ वेस्ट इज क्लासिफाईड ॲज अ हजार्डस? पुढीलपैकी कोणता कचरा हानिकारक प्रकारात समाविष्ट करण्यात आला आहे? त्यामध्ये ऑप्शन आहेत केमिकल, हाऊसहोल्ड, कमर्शियल आणि ॲग्रिकल्चर. रासायनिक, घरातील, व्यापारी संकुलातील आणि शेतातील. तर या ठिकाणी पहिलं उत्तर जे आहे रासायनिक, हा हजार्डस क्लासिफाईडमध्ये मोडला जातो, म्हणजे हानिकारक प्रकारात समाविष्ट करण्यात येतो. कुठला? तर रासायनिक. आता रासायनिक का उत्तर आहे याचं? कारण धोकादायक कचरा म्हणजे असा कचरा जो पर्यावरणास किंवा मानवाच्या आरोग्यास हानी पोहोचू शकतो. म्हणजे रासायनिक कचऱ्यामुळे मानवाची हानी होणार आहे बा. यात ज्वलनशील, संक्षारक, विषारी, प्रतिक्रियाशील पदार्थाचा समावेश होतो. रासायनिक कचरा प्रामुख्याने उद्योगांमधून, प्रयोगशाळांमधून आणि उत्पादन प्रक्रियेतून तयार होतो. त्यामुळं धोकादायक कचऱ्याच्या श्रेणीत मोडतो. म्हणजे हा जो आहे तो धोकादायक आहे, केमिकल कचरा जो आहे तो. आता चुकीचे पर्याय कोणते आहेत? तर घरगुती. सर्व घरगुती कचरा धोकादायक नसतो. जरी काही स्वच्छता उत्पादक किंवा बॅक्टेरिया धोकादायक असू शकल्या, पण सर्व कचरा हा धोकादायक नसतो, घरगुती कचरा. आता कमर्शियल जो आहे हा कचरा कार्यालय, दुकाने, व्यवसायामध्ये येतो, त्यामुळे सामान्यतः तो धोकादायक नसतो. आता ॲग्रिकल्चरल जो आहे तो सुद्धा धोकादायक नसतो, कारण शेतातील कचऱ्यात जैविक पदार्थ, खतांचा समावेश असतो, जो सहसा धोकादायक नसतो. जरी काही कीटकनाशके, रासायनिक खतांमुळे तो धोकादायक असू शकतो, मात्र सर्रास तो धोकादायक नसतो. त्यामुळे याचं उत्तर जे आहे ते केमिकल कचरा हा हानिकारक प्रकारात समाविष्ट करण्यात आला आहे. म्हणजे केमिकल वेस्ट इज क्लासिफाईड ॲज अ हजार्डस. क्वेश्चन नंबर 50. डॅश इज अ मेजर सोर्स फॉर फिकल कॉन्टॅमिनेशन इन वॉटर. म्हणजे प्रामुख्याने मल प्रकारचे पाणी प्रदूषित करण्यास काय कारणीभूत आहे? म्हणजे मल प्रकारचे पाणी प्रदूषित करण्यास कारणीभूत टिंबटिंब आहे, असा प्रश्न आहे पहा. म्हणजे डोमेस्टिक इफ्लुएंट, केमिकल इफ्लुएंट, नंतर स्टील प्लांट इफ्लुएंट आणि फार्मा इंडस्ट्री इफ्लुएंट. जे घरातून येणारे सांडपाणी, रासायनिक सांडपाणी, लोखंड तयार होणाऱ्या कारखान्यातून येणारे सांडपाणी आणि औषधी करणाऱ्या कारखान्याचे सांडपाणी. आता कोणते सांडपाणीमुळं प्रामुख्याने मल प्रकारचे पाणी प्रदूषित करण्यास कारणीभूत होते, असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. पहिला पर्याय दिलेला आहे घरातून येणारे सांडपाणी, डोमेस्टिक इफ्लुएंट. तर घरगुती सांडपाणी जे असतं आहे ते डोमेस्टिक इफ्लुएंट जे आहे हे मानवी विष्ठा, स्वयंपाकघरातील आणि स्नानगृहातील सांडपाण्याने भरलेले असते. यामध्ये जीवाणू, विषाणू आणि इतर जैविक प्रदूषके असतात, जे जलप्रदूषण आणि जलजन्य आजारांना कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळं मल प्रकारचे पाणी प्रदूषित करण्यास कारणीभूत ठरतात. कुठलाही तर घरातून येणारे सांडपाणी हे कारणीभूत ठरतं. हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. आता केमिकल जे आहे, केमिकल इफ्लुएंट,
किंवा रासायनिक सांडपाणी यामध्ये औद्योगिक रसायने असतात, त्यामुळे जैविक मलविषयक प्रदूषण तुलनेने कमी असते, त्यामुळे हे उत्तर चुकीचं आहे. स्टील प्लांट इफ्लुएंट जे आहे ते यात धातूचे अंश औद्योगिक प्रदूषके असतात, त्यामुळे विष्ठाजन्य प्रदूषण नसते, त्यामुळे हे पण उत्तर चुकीचं आहे. त्यानंतर फार्मा इंडस्ट्री इफ्लुएंट जे आहे ते यात औषधाचे अंश आणि रसायने असतात, पण थेट विष्ठाजन्य प्रदूषण मोठ्या प्रमाणात नसते, त्यामुळे हे उत्तर चुकीचे आहे. त्यामुळे मल प्रकारचे पाणी दूषित करण्यास काय कारणीभूत आहे, तर घरातून येणारे सांडपाणी हे याचं करेक्ट उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 51. टिंब is mainly responsible for depletion of ozone in the stratosphere. म्हणजे पुढीलपैकी कोणत्या वायूमुळे स्ट्रॅटोस्फिअरच्या ओझोनचा नाश करण्यास कारणीभूत आहे? कोणत्या वायूमुळे स्ट्रॅटोस्फिअरच्या ओझोनचा नाश करण्यास कारणीभूत ठरतो? आता इथं क्लोरोफ्लोरोकार्बन, क्लोरीन, सल्फर डायऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड हे ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. मराठीमध्ये पण सेम आहेत, क्लोरोफ्लोरोकार्बन, क्लोरीन, सल्फर डायऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड. या प्रश्नाचं उत्तर जे आहे क्लोरोफ्लोरोकार्बन हे आहे. कशामुळे हे उत्तर आहे, तर क्लोरोफ्लोरोकार्बन जे आहेत ते त्याला काय म्हटलं जातं, तर CFC असं म्हटलं जातं. तर CFC हे मुख्यतः रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर आणि एरोसोल स्प्रे यामध्ये वापरले जातात. जेव्हा CFC वातावरणात सोडले जातात तेव्हा ते स्ट्रॅटोस्फिअरमध्ये पोचतात आणि तेथे UV अल्ट्राव्हायोलेट किरणांच्या प्रभावामुळे विघटन होते. यामुळे क्लोरीन अणू मुक्त होतात, जे ओझोनच्या रेणूबरोबर प्रतिक्रिया करून त्याचे विघटन करतात आणि ओझोन थराला हानी पोहोचवतात. त्यामुळं याचं उत्तर जे आहे ते क्लोरोफ्लोरोकार्बन हे आहे. आता क्लोरीन हे उत्तर चुकीचे आहे पहा. तर कशामुळे, तर क्लोरीन स्वतः ओझोन नष्ट करते, पण हे थेट वातावरणाच्या मोठ्या प्रमाणावर आढळत नाही, त्यामुळे क्लोरीन हे उत्तर चुकीचे आहे. आता सल्फर डायऑक्साईड हे प्रामुख्याने आम्लवृष्टी ॲसिड रेनसाठी जबाबदार असते, त्यामुळं पण ओझोन थर कमी करत नाही, त्यामुळे हे उत्तर चुकीचं आहे पहा. आणि कार्बन डायऑक्साईड हे ग्रीन हाऊस गॅस असून ग्लोबल वॉर्मिंगसाठी जबाबदार असते, पण ओझोनच्या क्षतीसाठी नाही, त्यामुळे हे उत्तर चुकीचं आहे. तर क्लोरोफ्लोरोकार्बन जो आहे तो मुख्यतः रेफ्रिजरेटर, AC मध्ये, एरोसोल स्प्रेमध्ये वापरले जातात, त्यामुळे CFC हे वातावरणात सोडले जातात, त्यामुळे अल्ट्राव्हायोलेट किरणांच्या प्रभावामुळे त्याचे विघटन होते आणि क्लोरीन अणू मुक्त होऊन ओझोनच्या रेणूंबरोबर प्रतिक्रिया करून विघटन करतात आणि ओझोन थराला हानी पोहोचवतात. त्यामुळे ओझोनला कोण हानी पोहोचवतं, तर CFC हे हानी पोहोचवतात. त्यामुळे ओझोनचा नाश करण्यास कारणीभूत कोण ठरते, तर क्लोरोफ्लोरोकार्बन हे उत्तर बरोबर आहे पहा. क्वेश्चन नंबर 52. अ मेजर इनिशिएटिव्ह अंडरटेकन फॉर वॉटर कन्झर्वेशन नेमली जलयुक्त शिवार इन डॅश. पाण्याचे संधारण करण्यासाठी जलयुक्त शिवार ही योजना कोणत्या राज्यात घेण्यात येत आहे? महाराष्ट्र, ओरिसा, बंगाल आणि राजस्थान. खूप सोपा प्रश्न आहे. आता या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे महाराष्ट्र. आता महाराष्ट्र उत्तर काय आहे? जलयुक्त शिवार ही योजना कोणत्या राज्यात सुरू झालेली आहे, तर महाराष्ट्रामध्ये. तर जलयुक्त शिवार अभियान हे महाराष्ट्र सरकारने 2014मध्ये सुरू केलेले एक महत्त्वाचे जलसंवर्धन अभियान आहे. आता कधी सुरू केलेलं आहे? 2014. हे अतिशय महत्त्वाचं आहे बा. किती साली सुरू केलेलं आहे? 2014 साली महाराष्ट्र सरकारने तयार केलेलं आहे, त्यामुळं याचं उत्तर आहे महाराष्ट्र.
आता या योजनेचा उद्देश काय होता तर राज्यातील गावे दुष्काळमुक्त करणे आणि जलसाठा वाढवण्यासाठी जलसंवर्धन उपाययोजना राबवणे हा आहे. या योजनेतून गावे स्वयंपूर्ण पाणीस्रोत निर्माण करून जलसंपत्ती व्यवस्थापन सुधारण्याचा प्रयत्न केला जातो. आता ओडिसा हे उत्तर चुकीचं आहे. कशामुळे तर ओरिसामध्ये अशी कोणतीही योजना झालेली नाही. वेस्ट बेंगॉल किंवा पश्चिम बंगालमध्ये येथे जलसंवर्धन वेगळ्या योजना आहेत, पण जलयुक्त शिवार ही फक्त महाराष्ट्रात घेतलेली आहे. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री जलसंवर्धन स्वावलंबन अभियान आहे, पण जलयुक्त शिवार नाही. त्यामुळे राजस्थान हे उत्तर चुकीचं आहे. त्यामुळं जलयुक्त शिवार म्हटलं की महाराष्ट्र हे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. क्वेश्चन नंबर 53. विच ऑफ द फॉलोइंग रिसोर्सेस इज रिन्युएबल? पुढीलपैकी कोणते साधन पुन्हा नवीन करण्याजोगे आहे? म्हणजे रिन्युएबल एनर्जी कोणती आहे तर कोल, पेट्रोलियम, नॅचरल गॅस आणि फॉरेस्ट. या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत: कोळसा, पेट्रोल, नैसर्गिक वायू आणि जंगल. पहिला पर्याय जो आहे कोळसा हे उत्तर अयोग्य आहे. कशामुळं तर हे एक जीवाश्म इंधन आहे आणि ते तयार होण्यासाठी लाखो वर्ष लागतात. त्यामुळे हे नूतनीकरण त्याचे होत नाही. त्यामुळं हे उत्तर अयोग्य आहे. कोळसा हे उत्तर अयोग्य आहे. पहा, रिन्युएबल नाही आहे. पेट्रोलियमचं पण तसंच आहे की खनिज तेल आहे, संपणार आहे. हे सुद्धा जीवाश्म इंधन असून एकदा संपल्यावर ते पुन्हा निर्माण होण्यास लाखो वर्ष लागतात. त्यामुळं हे उत्तर चुकीचे आहे. आता नैसर्गिक वायू जो आहे तो हे एक जीवाश्म इंधन आहे आणि हे सीमित प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे हे याचे नूतनीकरण अशक्य आहे. त्यामुळं अयोग्य उत्तर आहे नैसर्गिक वायू जे आहे ते. तर या ठिकाणी फॉरेस्ट जे आहे ते जंगलतोड करून जरी एनर्जी तयार केली तर पुन्हा जंगल आपण लावू शकतो, झाडं लावू शकतो. त्यामुळे वन किंवा फॉरेस्ट हे नूतनीकरण रिन्युएबल संसाधन आहे, कारण योग्य व्यवस्थापन आणि पुनर्रोपण रिफॉरेस्टेशन केल्यास झाडे पुन्हा वाढू शकतात. वन संवर्धन केल्यास हे दीर्घकाळ टिकू शकतात आणि सतत पर्यावरणाला आधार देतात. त्यामुळं जंगल हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. फॉरेस्ट हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. तर रिन्युएबल रिसोर्स जो आहे तो जंगल हाच या ठिकाणी योग्य पर्याय दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 54. प्रश्न असा दिलेला आहे पहा: सोशो इकॉनॉमिकल इम्पॅक्ट ड्यू construction and multi-purpose dams in river valleys is mainly concerned for. म्हणजे नदीच्या खोऱ्यात बांधण्यात येणाऱ्या धरणामुळे सामाजिक आर्थिक प्रभाव मुख्यतः कोणावर जाणवतो? आता कशावर जाणवतो तर फॉरेस्ट लॉस, वॉटर क्वालिटी, सेस्मिसिटी, प्रोजेक्ट अफेक्टेड पीपल, यापैकी कशावर जातो? तो इथं मराठीमध्ये ऑप्शन असं दिलं की जंगलांची ऱ्हास होते, पाण्याची गुणवत्ता कमी होते, भूकंप किंवा विस्थापित झालेले नागरिक. आता या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय तर विस्थापित झालेले लोक जे असतात, म्हणजे प्रोजेक्ट अफेक्टेड पीपल. एखादं धरण नदीच्या खोऱ्यात बांधण्यात आलेलं धरण असतं, त्याच्यामुळे सामाजिक आर्थिक प्रभाव कोणावर पडतो तर प्रकल्पबाधित लोक. म्हणजे बहुउद्देशीय धरणाच्या बांधकामामुळे मोठ्या प्रमाणावर लोकांना स्थलांतरित व्हावे लागते. जमिनी जलाशयाखाली जातात. त्यामुळे शेतकरी, आदिवासी, स्थानिक रहिवासी आपल्याला घर, शेती, उपजीविकेपासून वंचित होतात. त्यामुळे सामाजिक आर्थिक परिणाम मोठ्या प्रमाणावर त्यांच्यामध्ये होतो, जसे की बेरोजगारी, सांस्कृतिक विस्थापन, पुनर्वसनाची समस्या. म्हणजे विस्थापित झालेले नागरिक हे याचं उत्तर आहे. आता वन नष्ट होणे, जंगल नष्ट होणे
हे देखील एक प्रभाव आहे, पण मुख्य सामाजिक आर्थिक प्रभाव जो आहे तो जंगलापेक्षा विस्थापित झालेल्या नागरिकांना जास्त सहन करावा लागतो. त्याचबरोबर पाण्याची गुणवत्ता, वॉटर क्वालिटी जी दिलेलं आहे हे पण उत्तर चुकीचे आहे, कारण धरणामुळे पाणी साठते व प्रवाह बदलतो, पण याचा थेट सामाजिक आर्थिक परिणाम होत नाही, त्यामुळे हे पण उत्तर चुकीचं आहे. पहा आता भूकंप किंवा सेस्मिसिटी त्याला भूकंपीय हालचाली, मोठ्या धरणामुळे भूकंप येण्याची शक्यता असते, पण हा भूवैज्ञानिक मुद्दा आहे. सामाजिक आर्थिक प्रभाव मुख्यतः बाधित लोकांवरच होतो, त्यामुळं भूकंप हे सुद्धा उत्तर चुकीचे आहे. त्यामुळे विस्थापित झालेले लोक किंवा प्रोजेक्ट अफेक्टेड पीपल जे आहेत, तर नदीच्या खोऱ्यात बांधण्यात येणाऱ्या धरणामुळे सामाजिक आर्थिक प्रभाव मुख्यतः विस्थापित झालेल्या लोकांवर जास्त प्रमाणात होतो. अशा प्रकारे 2018मध्ये जी सेट परीक्षा झाली होती, तर त्या परीक्षेमधील आपण MCQ पाहिले आहेत. कुठल्या विषयाशी रिलेटेड? पर्यावरणशास्त्र. तर सर्वांनी असे व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचा आहे. थँक्यू.